आम या गोष्टीचा उल्लेख सुरू होता. ब्रँड ऑफ वडकोट अशी टाकतोय कुठून कुठून आणि मिडल स्टॉप ला टार्गेट केलाय. सामन्यामध्ये सामना वीर होता आपल्या कोरलेला अश्वमेध कन्सिस्टंट दोन चेंडूमध्ये महत्वाचा मोहरा त्यांनी टिकलेला आहे. कोण यावेळेला क्या बात आहे. गणित रिजन मध्ये मयूर हेमंत परदे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. नितीन माछीच्या माध्यमातून क्लास क्लास आणि फक्त क्लास त्याची पार्टनरशिप असावी लागेल.
प्लेड ऑन फलंदाज राहुल बॅक टू दी पॅव्हेलियन. उद्ध्वस्त एकावरती केवळ आणि केवळ 4च धावा चालल्यात. धन्यवाद. प्रयत्न करतात परंतु बघतच राहणार. चेंडू सीमा रेषा पलीकडे. महत्वाचा हा षटकार आलेला आहे. षटकारासहित धाव फलकाला थोडीशी गती प्राप्त होते आणि ते जाऊन पोहोचते 11 या अंकावर 11 रन्स. गाव संघाच्या माध्यमातून दोन षटकार धावा कोणत्या एंड व्हायला हवा होता. धाव ढकललाय. पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि धावचीच्या स्वरूपात पंच देखील बाद आहे. बार राहुल शेलार ग्रेट फिल्डिंग बॉल. वेलकम बॅक. मधल्या फळीमध्ये 6व्या क्रमांकावरती आता आकाश आलेल्या. खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालं. सुरेश रैना, किरण पोलार्ड, रोड्स, सिंग, मोहम्मद कैफ, रॉबिन सिंग, एकनाथ धोंडू सुलकर, रिकी पॉन्टिंग सर्वांची आठवण करून देणारा क्षण होता. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलचं क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडूला पिक केलं, त्यानंतर थ्रो केलं पार्थ राहुल शेलार यांनी आणि फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा बॉलर तयार. नितीन माच्छी
फ्लिकचा स्ट्रोक आहे. पार्थ राहुल शिलार टीप मध्ये तैनात. सॉलिड बॉलिंग आहे, कमर तोड ही गोलंदाजी. फलंदाजी करणाऱ्या संघासमोर एक मोठं कोडं बनलेलं आहे नितीन माची. त्याच्या कोड्याचं उत्तर नाहीये. कोणत्याही फलंदाजाला नितीनच्या विरोधामध्ये अटॅकिंग अप्रोच धारण करता आला नाही. यावेळेस देखील बॅकची एज घेऊन गली रिझन मध्ये मयूर हेमंत मर्दे आतापर्यंत हा दुसरा जेल गली परिकक्ष मध्ये क्लिअर केलेला आहे. फलंदाज बाद गॉन. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या मनाला उरळ घालतोय. नितीन माची वडकूनचा ब्रँड आहे आणि ब्रँडेड प्रदर्शन देखील केलंय. मध्ये इतका वेग आहे की बॅटच्या एजवरती ब्रश होऊन मी कौतुक देते कर्णधाराचा देखील करेन ज्या पद्धतीने हा सापळा रचला जातोय. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं झालं आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. चेंडू जेथे सिंगल होती तेथे या अतिरिक्त स्वरूपातील धावा आहेत. आदरणीय जगदीशजी पागदेरे सरांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. शिवसेना चषक आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. फलकाचा विचार जर आपण केला तर 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 18 रन्स. सुपर डिलिव्हरी. यॉर्क लेंथ वरती जाऊन चेंडू आदळला होता. परफेक्ट यॉर्कर्स पाहायला मिळतात. फलंदाजांना सन्मान देण्यास मजबूर केलं जातं. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल आतापर्यंत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावर 19 धावा परिपूर्ण कमांड. धन्यवाद. चांगल्या गोलंदाजीची ट्रेड आपण पाहतोय. 5 गडी गारद झालेले आहेत. निम्मा संघ गारद झाल्यानंतर 19 धावा. 5 गडी गारद. 3 षटकांचा खेळ समाप्त. पार्टनरशिप होत नाहीये. निरंतर विकेट्स येतात. 4थ्या षटकाला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा एक मिस्ट्री बॉलर च्या दिवसामध्ये ज्याचा रिलीज पॉइंट रीड करण्यामध्ये फलंदाजांना भरपूर अपयश आलेलं आहे. असा वलसाडचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. मित पटेल गोलंदाजी करण्याकरिता आलेल्या आहेत. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांची आठवण यावी. इंग्लंड संघाकरिता ज्या जोड गोळीने जवळपास 1300 पेक्षा जास्त विकेट घेतले कसोटी क्रिकेटमध्ये. एका बाजूने जेम्स अँडरसन 704 विकेट्स आणि त्याच्या साथीने या स्टुअर्ट ब्रॉड 604 विकेट्स. ज्यांनी 1308 विकेट्स परिपूर्ण करून दाखवले त्यांची आठवण करून दिलंय. एका बाजूने मित पटेल तर दुसऱ्या बाजूने नितीन माची. या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं खूप छोटी टोटल. प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारू देत नाहीयेत. गुणवत्तापूर्ण अशी 4 षटके आपण पाहतोय. एका बाजूने वेगवान गोलंदाजी, दुसऱ्या बाजूने स्पिन गोलंदाजी. मित पटेल आपल्या बोटांमधील किमया जादू दर्शवित असताना पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजीचे पृथक्करण. कधी स्लोवर वन येतात, कधी क्विकर वन देखील येत आहेत. एखादा मध्ये स्टॉक बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजांना रीड करणं महाकठीण आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं दर्शदार पृथक्करण. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या नख शिखांत रुकून आणि भरून पुरेल अशी गोलंदाजी. आणखीन एक यॉर्कर. हा स्टॉक बॉल. मिस्टर मित पटेल यू ब्युटी. क्लास 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 बॉलिंग.
चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा. आता स्लो ओव्हर 1, परंतु येथे वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पंचांचा इशारा. खराब चेंडू. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने अभिमन्यू 11 माटगाव संघ जाऊन पोहोचलाय फलकावरती. 22 धावा झालेल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला सुरला फटका आहे टिप स्क्वेअर लेग मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खूप चांगल्या रीतीने चेंडूला मात्र स्टॉप केलं क्षेत्ररक्षकाने टिप स्क्वेअर लेग प्रभागामध्ये. फार धीम्या गतीने धावफलक घालताय. कसोटी क्रिकेटचं तुम्हाला दर्शन मिळेल. जणू काही आयडियली ओव्हलचं मैदान असावं. सकाळचं सत्र सुरू असावं. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सामना असावा. अशा रीतीने गोलंदाजी होत आहे. पूर्णपणे नास्टी बॉलिंग. शेवटपर्यंत उत्तरं मिळाली नाही फलंदाजांना. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्डवरती केवळ 24 धावा आहेत. करंट रन रेट 6च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मीत पटेल आणि नितीन माच्छी दोन्हीही गोलंदाजांनी आपला स्पेल परिपूर्ण केलाय. गोलंदाजीचा एक खूप मोठा तोफखाना घेऊन आलेला आहे. बघा आता 4 षटके कंप्लीट झाल्यानंतर देखील 5व्या षटकामध्ये देखील हा देखील क्वालिटी बॉलरच आहे. अमृत तरेल आपण पाहतोय 7 पाटीचा ब्रँड. वेस्ट इंडिज संघाची 100% आठवण यावी लेट 1980 मध्ये जेव्हा क्लाइव्ह हर्बर्ट लॉइड वेस्ट इंडिज संघाचं कर्णधार पद भूषवायचे. त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं त्यांच्याकडे अँडी रॉबर्ट सारखा एक गोलंदाज होता. जोएल गार्नर 6 फूट 8 इंच तो देखील एक गोलंदाज. त्यांच्या साथीने माल्कम डेन्झिल मार्शल सारखा एक गोलंदाज. कर्टले अँब्रॉस. एकापेक्षा एक गोलंदाज त्या संघामध्ये होतं. आणि जो वेस्ट इंडिज संघाकडे गोलंदाजीचा जणू काही तोफखाना होता. अगदी तशाच रीतीने आज आर्यन फायटर हा संघ एका स्ट्रॉंग बॉलिंग युनिट सहित उतरलेला आहे. एकापेक्षा एक, एक से बढ़कर एक तोहफे है हमारे पास अनेक. आणि फलंदाजांना शांत ठेवण्याचं कार्य सातत्यपूर्ण रीतीने केलेलं आहे. डिक्लरच्या स्वरूपामध्ये सिंगल काउंट केली जाते. 25 धावा फलकावर. धावचीची संधी जरूर बनली होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अमृत तरे वारे आणि व्हेरिएशन्स तुम्ही बघा. जितक्या वेगाने चेंडू रिलीज करू शकतात तितक्याच धीम्या गतीने देखील रिलीज करू शकतात. हे टॅलेंट आहे. स्पेशल टॅलेंट आहे. नितीनचा आपण विचार केला त्याने जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजी केली. मितचा आपण विचार केला तर त्याने भरपूर ऑफ ब्रेकचं दर्शन दिलं. आणि अमृतचा विचार जर आपण केला तर त्याच्याकडे दोन्ही चेंडू आहेत. क्विकर वन आणि स्लोवर वन दोन्ही चेंडूंचा प्रयोग करण्यामध्ये त्याला महारथ हासिल आहे. सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. वेगवान चेंडू ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. 1 बाउन्स फास्ट आउटफील्ड. चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. आणि ह्या चौकारासहित अभिमन्यू 11 माटगाव संघ जाऊन विसावतोय 3-0 30 या अंकावर. 30 एप्रिल 1987 महान क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्मदिवस आहे. आताच पार पडलेल्या विश्वकरंडकाचे ते ब्रँड अँबॅसिडर होते. आणि त्यांची आठवण करून देणारा हा अंक आपल्याला पाहायला मिळतोय. वन अँड ओनली एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 600 पेक्षा जास्त षटकार खेचलेले आहेत. याआधी क्रिस्तोफर हेनरी गेल यांना आपण पाहिलं होतं. 553 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. परंतु त्यांचा रेकॉर्ड माती मोल केला, नाम शेष केला तो रोहित शर्माने. 6 सिटिंग मशीन. अमृत तरेचा पुढील बॉल. वाईट बॉल आहे. पालघर क्रिकेटचे भविष्य. पालघर क्रिकेटची जेव्हा आपण चर्चा करत होतो इतिहासामध्ये देखील चांगले खेळाडू घडून गेलेले आहेत. सध्या मयूर मर्ते यांना आपण पाहतोय त्यांचे पिताश्री लेजंडरी प्लेअर होते. त्यानंतर विशाल खोत यांना कोण विसरेल. पालघर जिल्ह्यामध्ये पहिला असा खेळाडू ज्याने रिव्हर्स स्वीपला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं होतं. एकापेक्षा एक सर्रास आणि गुणवान खेळाडूंनी शृंगारलेला पालघर जिल्हा आहे. परंतु त्या काळात हवी तशी व्यासपीठ नव्हती. वायडिश लॉंग ऑफच्या परिकक्षामध्ये सजवलेला फटका. प्रणय घरातला कोण विसरेल. ब्रँड ऑफ नवली. पालघर क्रिकेटची चर्चा करायची झाली तर खूप मोठी होईल. आणि इतिहास लेजंडरी प्लेयर्सने गाजवलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं
अगदी वर्तमान काळचा विचार जर आपण केला तर प्रीतम बारे आहेत, मयूर मर्दे आहेत, रजू तंबिरे आहेत, त्याच यादीमध्ये प्रशांत गरत आहेत, विनायक भोईर आहेत, तरणारा गावातून बिलॉंग करणारा विघ्नेश साखळतोडे. हे वर्तमान काळ गाजवतात पालघर जिल्ह्याचा, आणि जो भविष्यकाळ गाजवायचा आहे त्या यादीमध्ये अमृतकर आहे. ते सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. फटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. ह्या 5व्या षटकामध्ये तुलनेने धावा जरूर आलेल्या आहेत. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मुख्य क्रीडांगणावर. आकाशच्या बॅटमधून हा उपयुक्त स्वरूपातील चौकार आहे. अभिमन्यू 11 माडगाव संघ सद्यस्थितीमध्ये 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. करण मोरेचं योगदान विसरता कामा नये. नवली गावात जन्मलेला एक कोहिनूर जनेय खंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये एक चांगले पालघर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी संपूर्ण भारत देशामध्ये छाप सोडलेले आहे. परंतु भविष्य ज्यांच्या हातामध्ये त्या यादीमधील अमृत तरे सध्या गोलंदाजी करतो. शॉर्टपुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. काय जबरदस्त 5व्या षटकावरती हल्ला बोलताना करण्यात आलाय. आकाशच्या बॅटमधून येतोय षटकार. आता 43 धावा झालेल्या आहेत. 43 षटकांचा विचार जर आपण केला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतात अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 43 धावा. अभिमन्यू 11 माडगाव. आकाशने चांगली बॅटिंग केलंय बघा. त्याचा फलंदाजीचा क्रम जर आपण तपासून पाहिलं तर 6व्या क्रमांकावरती तो आलेला आहे. परंतु 6व्या क्रमांकावरती येऊन त्याने जे बॅटिंग केलंय ते सॉलिड म्हणतात ना की दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतोय ही गोष्ट फार महत्वाची आहे. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी देखील अंधारामध्ये कंदिलाचं महत्व हे सूर्या इतकंच आहे. आणि म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. म्हणून क्रिकेटमध्ये प्रत्येकाचं महत्व एकमेव द्वितीय आहे. 5 षटकांच्या समाप्ती अखेर आकाशने कमबॅक करून दिलाय. आता 43 धावा झालेल्या आहेत. 43 एंड ऑफ द 5th ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये पार्थ राहुल शेलार, मिनी रबाडा या टोपण नावाने जो ओळखला जातो, चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा होता, सबमरीन होता, फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेली आहे. स्ट्राईकला रोटेट करणार का हितेश हे देखील बघण्यासारखं आहे, कारण आकाश भन्नाट फॉर्म मध्ये. आकाशच्या बॅटमधून मोठमोठे चौकार षटकार येत आहेत. त्याला स्ट्राईक दिली जाईल किंवा नाही आपण पाहणार आहोत. शेवटच्या या 5 चेंडूंमध्ये पार्थ राहुल शेलार वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. सरळ बॅटचा प्रयोग केलाय. व्ही फॅक्टर मधील फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलच येणार. आणि आता आकाश आलेलं आहे. आकाश ज्याने सावकाश पद्धतीने संघाला ट्रॅकवर आणलंय. 44 धावा प्रोग्रेस कार्डवर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष आहे पहिल्या सत्रामध्ये. मिस्टर आकाश येथे वाईट यॉर्क आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. यस डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेला काउंट केलं जाईल. घोषांकित चित्रामध्ये ट्रॅव्हल झालेला हा बॉल आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता. एक से बढ़कर एक तोहफे हे अनेक. गोलंदाजीचा खूप स्ट्रॉंग युनिट आहे आर्यन फायटर कडे. लोअर फुलटॉस ऑन साईडला काउफेच्या दिशेने, आणि काय जबरदस्त. वेल जज, वेल जज, वेल जज, वेल जज कॅच. या अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपण कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये म्हणून एकदा परीक्षण जरूर करूयात. ओम साई युट्यूब वाहिनी आपण ते परीक्षण करायचं आहे. नक्की काय घडलेलं आहे तत्काळ पुनरावलोकन, ऍक्शन रिप्ले त्या ठिकाणी पाहिला जाईल. निरीक्षण, परीक्षण, तर्क, वितर्क, दूध का दूध, पाणी का पाणी, कोणत्या संघाची होईल हानी, कोणत्या संघावरील आणीबाणी, थोड्याच वेळामध्ये केलेल. इट्स OUT आउट. फलंदाज बाद. सुमित आणि नितीन माझे 2 क्षेत्ररक्षक होतात. आणि क्रिकेटच्या विश्वातील हा, जर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर हा रिले कॅच होता.
एका क्षेत्ररक्षकाने हवेमध्ये उडवला आणि त्यानंतर नितीन माची यांची खूप चांगली साथ मिळाली आणि रिले कॅच त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. फलंदाज आकाश एक चांगली खेळी साकारून ते बाद झालेले आहेत. खूप सुंदर झेल. अक्षर राजेशभाई पटेल यांची आठवण यावी. हॅरी ब्रुक यांचा काही झेल त्यांनी कंप्लीट केला होता. लॉफ्ट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अमृत तरे यांचा अंदाज चुकलाय आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. बघा इथे जर हा झेल परिपूर्ण झाला असता तर 4 धावा देखील वाचू शकल्या असत्या आणि विकेट देखील येऊ शकली असती. परंतु लेना ना देना गिरीश का सुनेगा गाना. आता हा प्रश्न तुम्हाला क्षेत्ररक्षकाला विचारावा लागेल कारण इथे 100% संधी होती विकेटची. आदरणीय प्रणयची मेहर देखील 4 व्हीलर मध्ये विराजित होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. त्यांचं देखील अंतःकरणापासून स्वागत आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज पुनश्च एकदा बॅक टू दी पॅव्हिलियन. 6 षटकांचा खेळ समाप्ती अखेर फलकावरती 49 धावा. विजयासाठी 50 धावांचं टार्गेट. आर्यन फायटर या संघासमोर काय घडेल काय बिघडेल ऐकूयात या छोट्याशा गीतानंतर. धन्यवाद आदरणीय जगदीशजी पागदरे सरांना विनंती आहे आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. प्रतीक धर्ममेहर हिमांशु मेहर जोडगोळे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या संयोजनातील महत्वपूर्ण दुवा. त्यांच्या अगदी पाठीमागे मिस्टर निश्चय दान मेहर यांना देखील आपण पाहू शकाल. स्पर्धेच्या संयोजनामध्ये खूप चांगली भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. मिस्टर भाविक मर्दे, केवल दान मेहर, यज्ञेश दान मेहर, पांडुरंग धर्ममेहर, हिमांशु धर्ममेहर, संदीप दान मेहर, निखिल मेहर, आदरणीय हेमंतजी धर्ममेहर प्रमुख शिल्पकार या स्पर्धेचे. आणि एंटायर जोडगोळे आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील दारकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे मावळे होते तसे हे हेमंत धर्ममेहर यांचे मावळे आहेत आणि त्यांना आपण सध्या पाहू शकतात. या स्पर्धेच्या संयोजनामध्ये सिंहाचा वाटा. आदरणीय जगदीशजी पागदरे सरांचा आपण शुभ सन्मान परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय मदनजी दानमेहर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित. या आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. मदन साहेब या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. हेमंतजी धर्ममेहर साहेब डहाणू शहर
शिवसेना तालुका प्रमुख यांचा यथोचित असा पुढील स्वागत मंत्री आहेत आदरणीय जगदीश पागदरे साहेब, त्यांचा देखील सन्मान आपण परिपूर्ण करूयात. आदरणीय हेमंतजी धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार या नात्याने मान्यवरांना सन्मानित करण्याचं महत्तम कार्य. अतिथी देवो भव, पाहुणे हे भगवंताप्रमाणे आहेत. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि भारतीय संस्कृतीचं यथोचित पालन आपण इथे परिपूर्ण करतोय. फटका दर्जेदार आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. 2 धावांचे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शविले जात आहेत. बॅटिंग स्टान्स वरती मयूर हेमंत मर्दे आपण पाहतोय. अच्छे लाल षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती. सेमी हेलिकॉप्टर स्क्वेअर लेगच्या दिशेने. तुषार बसवत ज्या फलंदाजीसाठी ओळखले जातात, आजच्या दिवसामध्ये ही फलंदाजी झालेली नाहीये. बघूया या शेवटच्या मॅच मध्ये तुषार बसवत कशा रीतीने खेळणार. चांगला क्रिकेटपटू आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा गाजाबाजा गेली भरपूर वर्ष राहिलेला आहे. तर आजच्या दिवसामध्ये अपेक्षेप्रमाणे तुषारचा खेळ झालेला नाहीये. शेवट गोड करेल किंवा नाही आपण पाहूयात. आजच्या दिवसातील शेवटच्या या 17 मध्ये 3 धावा फलकावर 3 चेंडूंचा खेळ संपन्न. अच्छे लाल एक्सपिरियन्स बॉलर पहिल्या सामन्यामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केले होते. तारापूर संघातील अतिशय महानतम फलंदाजांना त्यांनी परतीचा प्रवास दाखवला होता. टॅप स्ट्रोक आहे, हा चेंडू डॉट येणार. 50 धावा चेस डाऊन करायच्या आहेत. सुरुवात कशी होत आहे ते देखील महत्वपूर्ण ठरेल, कारण कसं खास करून पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो साधा सोपा बनू शकेल. अच्छे लालचा पुढील बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. एकदा क्षेत्ररक्षक टीप मध्ये पॅकअप साठी सज्ज आहेत. अच्छे लालच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण होत आहे. सुरुवातीची अपेक्षा केली ती सुरुवात तर झाली, परंतु 1 ते 2 विकेट देखील घ्याव्या लागतील. पहिल्या 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत अच्छे लाल या गोलंदाजाने. स्पष्टतेने गोलंदाजी, शिस्तप्रिय गोलंदाजी, डिसिप्लिनफुल बॉलिंग. चांगलं षटक आहे. अच्छे लाल यांनी पहिलं षटक सुबकतेने हाताळलेलं आहे. ऑनली 5 रन्स, केवळ 5 धावा खर्च झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट बरोबर 9 आपल्याला पाहायला मिळतोय. 9 into 5 = 45 आणि 9च्या सरासरीने आता फलंदाजी करावी लागेल आर्यन फायटर या टीमला. पहिल्या षटकामध्ये अच्छे लाल यांनी आपली कामगिरी चोखपणे पार पडलेली आहे. येथे 1 ते 2 विकेट जर घेतले तर प्रतिस्पर्धी संघाला प्रेशर मध्ये आणू शकतायत. ही काळाची खरी गरज आहे, लक्षात घ्यावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या अभिमन्यू 11 माटगाव टीमला. सुंदरश वातावरणामध्ये अतिशय नेत्रलोचक, नेत्र दीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंग, वादक, अनुवादक, अनुपम, निरुपम, हाय क्लास, हाय क्वालिटी, उच्चस्तरीय, उच्च श्रेणीय क्रिकेटचा आस्वाद आपण घेऊ शकतात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 धावांची आवश्यकता. मयूर स्ट्राईक वरती आहेत.
पहिला चेंडू वाईड. लॉक केलाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. अंदाज 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 चुकला. रनिंग झेल घेत असताना क्षेत्ररक्षक थोडेसे दूरस्थ होत्या. आजच्या दिवसामध्ये बघा मयूर हेमंत मर्दे ताकदीचा वापर अजिबात करणार नाही. तो फक्त टायमिंगला प्राधान्य देणार. प्रॉपर टायमिंग स्ट्रोक होता. बॅटचा फ्लो आणि बॅकलिपचा वापर समवेत शोल्डरला परिपूर्णरित्या स्ट्रेच केलं होतं. हाय एल्बोने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. 10 धाबा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये हर्षला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 10 रन्स. एक्सपेन्सिव्ह सुरुवात आहे. एका चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केलेल्या आहेत. फसलाय हा फटका फसलाय. गोलंदाज हसलाय. फलंदाज रुसलाय. पहिला झटका बसलाय. गॉन. धन्यवाद. भरपूर टीम मीटिंग्स घेतल्या जातात सध्या अभिमन्यू 11 माटगाव संघाच्या माध्यमातून. परंतु क्रिकेटच्या विश्वातली पहिली जी टीम मीटिंग होती, या अशा प्रकारच्या संकल्पना कोणी आणलेल्या आहेत ते देखील फार रोचक तथ्य आहे. खरं तर संदीपची 25 जून 1983 मध्ये कपिल देव यांनी लॉर्ड्सच्या मैदानामध्ये पहिली टीम मीटिंग घेतली होती. फर्स्ट एव्हर टीम मीटिंग इन क्रिकेट हिस्ट्री. आणि आतापर्यंत अभिमन्यू 11 माटगावचा विचार केला तर 3 वेळा त्यांनी टीम मीटिंग केले आहे. कारण त्यांना ठाऊक की आपण 50 डिफेंड करू शकतो. फायटिंग ॲबिलिटी आणि फायटिंग स्पिरिट या दोन्हीही गोष्टी ते दर्शवून देतात या मॅच मध्ये. सद्यस्थितीमध्ये फलकावर 10 धाबा आहेत. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतायत. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जो पहिला मॅच खेळलं होतं तेथे 15 चेंडूंमध्ये 39 धावांची खेळी साकारणारा सातपाटीचा ब्रँड भावेश पाटील. आणि हा पकायावा स्ट्रोक आहे भावेशचा. रोहित शर्मा बघा प्रत्येक फलंदाज एकेका फटक्यासाठी ओळखला जातो. भावेश पाटील शॉर्ट ऑन पूल फार चांगल्या पद्धतीने खेळतात. 11 धावा झालेल्या आहेत. रोहित शर्मा पूलच्या स्ट्रोकसाठी ओळखला जातो. महेंद्रसिंग धोनी यांचा विचार केला तर हेलिकॉप्टर स्ट्रोक. विराट कोहलीचा विचार केला तर कव्हर ड्राईव्ह. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा विचार केला तर रोहित शर्मा देते. अप्पर कटचा विचार केला तर वीरेंद्र किशन सेहवाग तेथे पहिल्या क्रमांकावरती येणार. पल्लू स्कूपचा विचार केला तर तेथे पहिल्या क्रमांकावरती आपण तिलकरत्ने दिलशानला पाहतो. आणि सुपला शॉटचा विचार केला तिथे सूर्यकुमार अशोक यादव. परंतु भावेश पाटील ओहो हो यावेळेस तुषार बसवतच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय. दूर 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 दूर. आता कुठेतरी काढलाय गोलंदाजाचा दूर. धावांचा येणार आहे महापूर. फलंदाजाला सापडलाय सूर. गोलंदाजाला लागले हुर हुर. क्षेत्ररक्षक देखील करतायत कुरकुर. संदीपची करतायत कुरकुर. ते मजा घेत आहेत त्या मॅचची. आतापर्यंत अॅक्युरेट फलकावरती 17 धावा आहेत. 17 रन्स. चांगला फटका. हे षटक क्रमांकाचे दुसरं आहे. एक्सपेन्सिव्ह आहे. धावा आलेल्या आहेत. बघा तुमच्या बँकमध्ये बॅलन्स कमी आहे. बँकमध्ये बॅलन्स जेव्हा कमी असतो ना 2 तारखेचं फार टेन्शन असतं संदीपची. 2 तारखेला EMI कट होतो. आणि जर क्रिकेटमध्ये तुमच्या धावा कमी झाल्या असतील अशा प्रकारे एक्सपेन्सिव्ह षटक तुम्हाला सामन्यामधून आउट करू शकतं. सध्या भरपूर धावा खर्च केल्या जातात. आणि जो तुषार बसवत दुपारपासून शांत होता त्याला आता जाग आलेले. म्हणतात ना की उसळलेल्या लाटांचा उसळलेल्या दर्याचा आणि शांत माणसाचा नाद कधीच करायचा नसतो. तुषार शांत होता. या मॅच मध्ये तो अशांत झालाय. त्याच्या बॅटमधून देखील षटकार यायला सुरुवात झाली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत तुषार बसवतच्या बॅट मधून. आणि समवेत नो चेंडू देखील आहे. बाय 1 गेट 1 फ्री आहे. चौकार देखील आहे. नो बॉल देखील आहे. दुग्ध शर्करा योग आहे. सुवर्ण कांचन योग आहे.
अतिरिक्त धावांचा वेढा 23 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या होत्या. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. महागड षटक आहे. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, आता आहे फ्री हिट. तुषार बसवत जबरदस्त बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. लॉफ केलंय वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने. फ्रीडच्या चेंडूवरचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु दुसऱ्या षटकावरती हल्ला बॉल आहे, आक्रमण आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये 19 धावा खर्च केल्या. हर्ष या गोलंदाजाने सांघिक टोटल 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्विकर पण आणि बघा खेळाडू वृत्ती बघा. एकदा भावेश पाटीलसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. पंच संदिग्ध अवस्थेमध्ये होते, परंतु हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्ही बघा. स्वतः त्याने मैदानाचा ताबा सोडून दिला. चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून आणि एका चांगल्या खेळाडूची जी ओळख आहे ती फक्त त्याच्या खेळाडू वृत्तीवरूनच होत असते. आणि इथे स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं दुसरं नाव बनला भावेश पाटील. ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट. 2 षटकांचा खेळ फिनिश झालाय. फलकावरती 24 धावा आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 26 धावांची आवश्यकता. कमांड डिझन. धन्यवाद. 24 चेंडू 26 धावा असं या सामन्याचं समीकरण आहे. अनिकेत लाटे आलेले आहेत. ब्रँड ऑफ मलवाडा नॉन स्ट्राईक एंडवर. 24 चेंडू शिल्लक 26 धावांची आवश्यकता. लाल तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. तुषारच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने झेल सुटलाय. झेल सोडलाय की सामना पण सोडलाय. मॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही झेल सोडणार तर सामन्यामध्ये विजय होणं कठीण आहे. ऑलरेडी रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ आता फक्त आपल्याला 6च बघायला मिळेल. आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही झेल सोडणार तर गरिबी मी अटॅक केलाय. दुष्काळात 13वा महिना आहे. 23 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची आवश्यकता. अच्छे लाल षटकातील दुसरा बॉल घेऊन. यावेळेस फटका चांगला आहे. अनिकेत लाटे ब्रँड ऑफ मलवाडा यांच्या बॅट मधून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय 2 धावांसाठी. चांगला फटका होता. पूर्णपणे नटराज मुद्रेमध्ये या फटक्याची निवड केली होती. स्वतःभोवती जणू काही प्रदक्षिणा घातली अनिकेत लाटे यांनी या स्ट्रोकला एक्झिक्यूट करत असताना. 27 धावा तर झालेल्या आहेत. एक पेटी पॅक टीम आहे. जेव्हा आपण आर्यन फायटर संघाचा विचार करतो, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक आणि तितके चांगले फलंदाज देखील. वन्स अगेन ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2. अनिकेत लाटे प्रभावित करणारी फलंदाजी. एका क्षणाला असं वाटलं की नो लुक स्ट्रोक खेळतायत की काय, कारण चेंडूवरची नजर हटली होती, परंतु बॅटचा जो स्विंग होता आणि बॅकलिफ्ट होती त्यांचा प्रभावी वापर केला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. 29 धावा. फुटवर्क खूप चांगलं अनिकेत लाटे यांचं. दोन्हीही चेंडूंवरती ऑफस्टम्पच्या पलीकडे बरोबर शफल होतात. क्रीजचा पुरेपूर वापर. एका फलंदाजाचं ब्रह्मांड म्हणजेच त्याची क्रीज आणि त्या ब्रह्मांडाचा 100% वापर करतात अनिकेत लाटे.
गोलवर टप्प्याचा बॉल सुरेख पद्धतीने डिफेन्स केलं. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता अच्छेलाल यांच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. 21 धावांची आवश्यकता आहे. अच्छेलालचा स्पेल सुंदर राहिला. पहिल्या षटकामध्ये अच्छेलालांनी केवळ 5च धावा दिल्या होत्या. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. 11 चेंडूंमध्ये अतिशय कंजूस मारा, 10 धावा अच्छेलाल. परंतु इतर गोलंदाजांची साथ मिळणं गरजेचं होतं. दुसरं षटक महागडं ठरलं आणि त्या कारणास्तव सध्या आर्यन फायटर संघ या सामन्यामध्ये हवी आहे. त्यांचं पारडं थोडंसं जड झालेलं आहे. फटका फसलेला आहे. आकाश पुढे सरसावतायत. ये कॅच तेरी है या मेरी है, गेंद बीच में गिरी है. गिरी है. दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी झेल तर सोपाच होता, परंतु चल बिचल झाली. झेल माझा आहे की तुझा आहे. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. प्रत्येकची मला नको तुला नको घाल कुत्र्याला अशी अवस्था झाली आणि तेथे मात्र परिपूर्ण स्वरूपामध्ये जीवनदान मिळालं. सासू सुनेचं जर भांडण झालं नाही ना तर मुलाचा संसार सुखी होतो, परंतु येथे भांडण होतं. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये चलबिचल झाली आणि कॉलिंगचा पुरेपूर अभाव होता. आता सासू सुनेचं जेव्हा भांडण होतं एकमेकांना आवाज देखील देत नाही. येथे दोन्ही देखील क्षेत्ररक्षकांनी तेच केलं. फक्त सांगायचं होतं की तू पुढे जा, हा झेल माझा नाहीये तुझा आहे. धावांची टोटल फलकावरती आहे 3/0, 30 धावा. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. अजून येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर ऍक्युरेट शेष आहेत. 3 षटकांचा खेळ उर्वरित. प्रतीकजी बरोबर आहे ना, तेव्हा आवाज दिला जात नाही. येथे देखील क्षेत्ररक्षकांनी तेच केलं. दोन्हीही क्षेत्ररक्षक शांत राहिले. येस, नो अँड वेट. आता या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता सकाळपासून संदीपजी आणि प्रतीक आपणास किती जणांना कॉल करावे लागतात. अरे लवकर या, वेळेवरती करंट लावून ठेव, करंट लावून ठेवा, चेंडू आणा, बॅट आणा, स्टंप व्यवस्थित जागेवरती नेऊन ठेवा. तेव्हा कुठेतरी आयोजन व्यवस्थित होतं. आयोजन बघायला सोपं वाटतं परंतु करायला फार कठीण आहे, असा क्षण देखील होता. ते 18 चेंडूचा खेळ शेष. 20 धावांची आवश्यकता. बरोबर तयार. सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण सुरू आहे. दोन्हीही संघांचे गोलंदाज आपली भूमिका यथार्थ रीतीने पार पाडतात. तोडीस तोड देण्याचा प्रयत्न आहे. टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा, देश तसाच वेश. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर, या भूमिकेमधून खेळतात. हुकचा फटका, लॉंग लेग परिकक्षामध्ये चेंडू सीमारेषा पार. चौकार. अनिकेत लाटे ब्रँडेड 4 रन्स आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने धावफलकाचा क्राफ्ट मात्र या ठिकाणी चेंज होतोय, जाऊन पोहोचतोय. 34 धावा. आता विजयापासून 16 धावा दूर राहिलेल्या आहेत. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर अगदी बॉल टू रन असा सामना आहे, कारण 16 चेंडू आणि 16 धावा. मध्ये झेल घेणं कठीण असतं. बघायला हा झेल सोपा वाटला परंतु प्रचंड कठीण होता. गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच. मिस्टर हर्षद यांना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठा भुर्दंड भोगावा लागला. अदरवाईज अभिमन्यू 11 माडगाव संघाची कामगिरी देखील जबरदस्त आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 16 धावा करायच्या आहेत. दुसरं षटक जर व्यवस्थित हाताळलं गेलं असतं तर या मॅच मध्ये एक अनोखी रंगत आपण पाहू शकलो असतो. सध्या तरी मोमेंटम आपल्या बाजूने खेचून ठेवलाय आर्यन फायटर या संघाने. नव्याने फलंदाज वडकुंचा ब्रँड अर्थातच अनिकेत माच्छी, नितीन माच्छी यांना आपण पाहू शकतायत मैदानाच्या दिशेने या प्रस्थान करत असताना. आणि बॉल टू रन असलेल्या ह्या सामन्यामध्ये सिंगल डबलचा अंतर्भाव करून देखील पकड मजबूत करू शकतात. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय षटकामध्ये.
महत्वपूर्ण ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलेला आहे आपल्या संघाकरिता. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म अराउंड ओव्हर द विकेट. येथे आपण पाहू शकाल वाईड इश लॉंग ऑफ परिकक्षमध्ये जो संघ पाया विसरतो तो संघ मागे सरतो. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते ऍक्युरेट आपण पाहू शकाल 14 आणि 14 चेंडूंमध्ये 16 धावा करायच्या आहेत. बघा प्रतीकजी, घर जर तुम्हाला मजबूत बनवायचं असेल तर सर्वात आधी पाया मजबूत बनवावा लागतो. क्रिकेटचा पाया सिंगल डबल आहे. आताच कडी गारद झाला होता, मोठ्या फटक्याची आवश्यकता नव्हती, मोठ्या फटक्यासाठी गेले, 5 झाले. आता 14 चेंडू आणि 16 धावा. दुसरं षटक जर वगळलं ना तर अभिमन्यू 11 माडगाव संघाची कामगिरी देखील जबरदस्त राहिलंय. आता ही 5वी टीम मीटिंग घेतलेली आहे. टीम वर्क जबरदस्त आहे अभिमन्यू 11 माडगावचं. सबका साथ सबका विकास, हम साथ साथ है. आणि 11च्या 11 खेळाडू एकत्रित एका सूत्रात गुंफून गनिमी काव्य ऐकतायत. प्रतीकजी, तुम्हाला ठाऊक असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 350 किल्ले जिंकले ना, प्रत्येक लढाई या अमावास्येच्या रात्री केली होती. म्हणजे डावपेच असल्याशिवाय तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. तर प्रत्येक या 5 टीम मीटिंग मध्ये 5 वेळा गेम प्लॅन मध्ये काही ना काही चेंज केलेला आहे. अजूनही आपण सामना जिंकू शकतोय हा सार्थ विश्वास आहे अभिमन्यू 11 माडगाव या संघाला. नव्याने फलंदाज पार्थ राहुल शेला. हे बेसिक आहे. हा फटका चांगला होता. भारतने सिंगलला प्राधान्य दिलं, स्वतःचं अकाउंट ओपन केलं, संघाला आता तो नेऊन ठेवतोय. या सिंगलच्या मदतीने 35 या धाव संख्येवर 15 धावा अजूनही कराव्या लागतील विजयासाठी. हर्षदने चांगली गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 षटकांमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. हॅट्रिक परिपूर्ण करण्याची नामी सुवर्ण संधी त्याच्या नावावरती चालून आली होती. हरकत नाहीये, जरी परिपूर्ण केली नसेल तरीही संघाच्या प्लॅनिंग नुसार तो गोलंदाजी करतोय. आशा, अपेक्षा, अभिलाषा त्याने जिवंत ठेवलेल्या आहेत या मॅच मध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 15 धावांची आवश्यकता आर्यन फायटर या संघासमोर. हर्षद षटकातील शेवटचा चेंडू घेऊन व्हाईट यॉर्क, शांत राहिला शार्क. फलंदाजाला परिपूर्णरित्या स्तब्ध अवस्थेमध्ये बंदिस्त केलं. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होत असताना आपण पाहू शकतात 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडू 15 धावा. सामना होता कुठे, सामना पोहोचतोय कुठे. 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में संदीप जी जंग तो बहुत है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. 12 चेंडू 15 धावा. आता ही 6वी टीम मीटिंग घेतलंय. हा सामना टीम मीटिंग साठीच ओळखला जाईल. 12 चेंडू आणि 15 ची ही निकड. आदरणीय विद्याधरजी मेहर आणि रमेशजी धापशी साहेब या, प्लीज या. आपणास आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं, या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. शिवसेना चषक या स्पर्धेमध्ये हेमंतजी धर्ममेहर आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपणास निमंत्रण. कशालाच राहता दूर. धापशी साहेब, आपलं या व्यासपीठावरती आहे पंढरपूर. या लवकर या आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव भारतीयांची संस्कृती आहे. आपण म्हणणार आहोत मैदानाच्या आतमध्ये एक चांगले यष्टीरक्षक म्हणून देखील त्यांची ओळख राहील आहे. या सामन्यामधील सर्वाधिक निर्णायक षटकाला आता सुरुवात होत आहे, कारण जो संघ जिंकणार आहे तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे. पहिल्या दिवसामध्ये शिवशक्ती कासा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवस अखेर अद्विक 11 झाई संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला.
तिसऱ्या दिवस अखेर 40+ पॅनलच्या माध्यमातून धाकटी डहाणू हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. आज कोण होणार? आज कोण होणार? आर्यन फायटर्स कि मग अभिमन्यू 11 माडगाव? 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्यामध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. 5व्या षटकाचा हा प्रारंभ. हर्षला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. गुडलँड स्पॉट वरील चेंडू होता. अपिश पद्धतीने खेळले. तुषार सिंगलच येते. सुरुवात चांगली केलेली आहे गोलंदाजाने, परंतु निरंतर राहावं लागेल. एखादी विकेट देखील घ्यावी लागेल. अपरिहार्य अशा आवश्यकता आहे. टू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशी अवस्था आता समोर आलेली आहे. जबरदस्त चेंडू आहे. पृथ्वी आहे गोल. गोलंदाजाचा आहे या उच्च श्रेणीय रोल. टार्गेट करतोय ब्लॉक होल आणि सामना प्रत्येक चेंडू गणिक उत्कंठेच्या दिशेने. पाहणी केली जाते नक्की काय घडलंय. पंच थोड्याच वेळामध्ये आपला निर्णय देणार. चेंडू नक्की कुठे रिलीज झालाय त्यावरती परीक्षण सुरू आहे. नक्की वाईड आहे, नो आहे की लिगल आहे, हा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचणार पंचांच्या माध्यमातून. हे क्रुशल मोमेंट्स आहेत. हे षटक जर चांगलं हाताळलं गेलं, येस वाईड बॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील जेव्हा 20 षटकांचा सामना आपण खेळतो, 19वं षटक हे जसप्रीत बुमराह यांना दिलं जातं. कारण त्या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये सामन्याची दशा दिशा ठरवली जाते. शॉट ऑन पूल आहे ऑन साइडला. शापूक स्ट्रोक. चेंडू सीमार फ्रेशा पार. तुषार बसवतच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. सामन्यामध्ये जी हवा चढली होती ती हवा काढून टाकली तुषार बसवतने. आता तब्बल फलकावरती आहेत 45 धावा. विजयासाठी अवघ्या 5 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तुषारने संयमी खेळ साकारलाय. वैयक्तिक 20 धावांची खळी. पहिल्या 2 सामन्यांमध्ये तुषार शांत होत, परंतु या निर्णायक लढतीमध्ये तुषारने 20 धावांची खेळी साकारलेली आहे. एक मॅच विनिंग नॉक त्याच्या बॅटमधून आलाय. सेमी हेलिकॉप्टर फटका फसतोय. पॉइंट परिकक्षामध्ये झेल परिपूर्ण. फलंदाज बाद. गॉन. वेलकम बॅक. चेंडू शिल्लक आहेत 7 धावा करायच्या आहेत 5. 7 चेंडू 5 धावा, 5 धावा 7 चेंडू, अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. हा चेंडू जर निर्धावाला गडी बांधण्याचा क्रम आपण तपासूयात. तंबूच्या आश्रयाला आतापर्यंत निम्मा संघ गारज झालेला आहे. 5 गडी बॅक टू दी पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतात. सेवन बॉल रिमेनिंग and 5 runs required to win. हा चेंडू व्यवस्थित हाताळावा लागेल. भरपूर त्या ठिकाणी कानमंत्र दिले जातात. अभिमन्यू 11 माडगाव. हा संघ लढलेला आहे या मॅच मध्ये. झगडलेला आहे, नटलेला आहे. संघर्ष त्यांनी जरूर केलाय, प्रयत्न केलेला आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. शेवटच्या षटकामध्ये
सामन्यामध्ये थोडाफार श्वास ओतायचा असेल तर ह्या चेंडूवरती विकेट किंवा निर्धाव असं विघटन करावं लागेल हर्ष या गोलंदाजाला. आणि ह्या षटकारासहित संकेत या फलंदाजाने आर्यन फायटर संघाला बक्षीस